जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधलं पुढील प्रकरण सांकेतिक भाषा, कोणता सांकेतिक भाषा हे प्रकरण बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची कोणतीही परीक्षा द्या, त्या प्रत्येक परीक्षेला या सांकेतिक भाषा या प्रकरणावरचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न तरी या टाईपवरनं पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे सांकेतिक भाषा हे प्रकरण. तर तुम्ही या व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत बघा. आता बघा, सांकेतिक भाषा नेमकं म्हणायचं कोणाला हे तुम्हाला जर समजलेलं असेल तर या या प्रकरणावरचे प्रश्न तुम्ही अचूकरित्या सोडू शकतात. तर सांकेतिक भाषा म्हणजे काय असते, तर एखाद्या कोडिंगची भाषा. जसं उदाहरणार्थ गावाकडे बघा, काही ठिकाणी काही एरियामध्ये बोलल्या जातात अशा भाषा. म्हणतात ना, कार फार एकूर फुटे चार फालना, बरोबर की नाही? कार फार एकूर फुटे चार फालला. आता उदाहरणार्थ ही सांकेतिक भाषा झाली. तर एका मित्राशी दुसऱ्या म्हणजे जर त्याला एका मित्राला दुसऱ्या मित्राला विचारायचं असेल की तू कुठे चाललाय, तर तो अशी कुठली तरी एक रफारवाली सांकेतिक भाषेचा वापर करतो. आणि ही भाषा वापरण्याचा उद्देश काय असतो की त्या दोघांमधलं जे संभाषण आहे, म्हणजे दोघांमधली जी माहिती आहे ती तिसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये, म्हणून ते अशा कुठल्या तरी कोडिंगची भाषा म्हणतात. ठीक आहे ना? जसं मी स्वतः एक भाषा तयार केलेली कोडिंग मध्ये. मी आणि आमचे दोघं तिघं मित्र फक्त आम्हा मोजक्या लोकांनाच बोलता येते. जसं की आता जर मी विचारतोय की मची यारी सिल्ली आहे, तर मग तुम्ही म्हणशाल की आता हे काय बोललं. तर मी तुम्हाला विचारलं तुमची तयारी कशी चालली आहे, तर मी बोलताना शब्द समजा 3 अक्षरांचा शब्द असेल तर शेवटचा एक अक्षर घेतोय. 4 अक्षरांचा शब्द असेल तर 2 किंवा 3 अक्षरांचे शेवटचे शब्द घेतोय. ठीक आहे ना? शब्दातले शेवटचे 2 किंवा 3 अक्षर घेतोय. तर ही पण आमची सांकेतिक भाषा होती. आम्ही समोरच्या किती जरी शिकलेला व्यक्ती असेल त्याच्या समोर जरी ही भाषा वापरली तर समोरच्याला काही समजत नव्हतं. ठीक आहे ना? तर हे थोडक्यात कोडिंगची भाषा आहे. सांकेतिक भाषेचा उद्देश काय असतो की दोन व्यक्तीमधला जो जे काही संभाषण असणार आहे किंवा दोन व्यक्ती जे काही चर्चा करणार आहेत ती माहिती तिसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये, याला सांकेतिक भाषा म्हणतात. लक्षात येत आहे? मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण या सांकेतिक भाषेला बघितलं मित्रांनो, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांकेतिक भाषा एकूण 5 प्रकारच्या आहेत. किती? 5 प्रकारच्या. मग त्या कोणकोणत्या आहेत? तर बघा, सुरुवातीला पहिली आहे अक्षरांसाठी अंक. पहिली कोणती आहे? अक्षरांसाठी अंक. अक्षरांसाठी अंक. दुसरी आहे अंकांसाठी अंक. तिसरी आहे अक्षरांसाठी अक्षर. चौथी आहे अंकांसाठी चिन्ह. आणि पाचवी आहे अक्षरांसाठी चिन्ह. जसं मी तुम्हाला बोललो की दोन व्यक्तीमधलं जे संभाषण आहे ते तिसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये, किंवा दोन व्यक्तीची चर्चा करतायत, जे बोलताय ते ती माहिती तिसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये, यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तर परीक्षेमध्ये अक्षरांसाठी अंक म्हणजेच काय असणार की जसं बघा, इकडे मी एक इथे उदाहरण घेतलेलं आहे ADHI. यासाठी ही कोडिंग अंकांची कोडिंग दिलेली. मग त्या अंकांची कोडिंग काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे? मग अक्षरांसाठी अंकमध्ये काय असणार की अक्षरे दिलेली असतील, त्या अक्षरांचे कोडिंग मध्ये अंक दिलेले असणार आहे. मग आपल्याला अंकांची संबंध लावायचा आहे. आणि आपल्याला त्या अक्षरांशी अंकांचा संबंध लावायचा आहे. आणि जसा संबंध असेल तसाच संबंध पुढच्या पदाचा आपल्याला लावायचा असतो यामध्ये. ठीक आहे? त्याचबरोबर दुसरा याच्यात उपप्रकार आहे अंकांसाठी अंक. या ठिकाणी अंकांसाठी अंकच दिलेले असतील. लक्षात येत आहे? त्याच्यानंतर तिसरं आहे अक्षरांसाठी अक्षर. मग या ठिकाणी अक्षरांसाठी अक्षर दिलेले असतील. चौथं आहे अंकांसाठी चिन्ह. मग अंक दिलेले असेल त्यासाठी विशिष्ट चिन्ह वापरलेले असतील. ठीक आहे? त्यानंतर पाचवं आहे अक्षरांसाठी चिन्ह. मग पाचव्यामध्ये अक्षर दिलेले असतील आणि त्यासाठी चिन्ह वापरलेलं असणार. मग इथे अक्षर कोणते असतात मित्रांनो, तर अक्षरांसाठी इंग्रजी अक्षर असतात, एवढं लक्षात ठेवा. लक्षात येत आहे? तर चला आता आपण वेळ न घालवता पुढचा पहिला प्रकार बघूया. पहिला प्रकार काय? अक्षरांसाठी अंक. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अल्फाबेट इंग्रजी वर्णमाला माहित पाहिजे आणि श्रेणी माहित पाहिजे. ठीक आहे ना? लक्षात येत आहे का? बाकीचे मी बेसिक लेक्चर घेतलेले सर्व, किंवा याच्या आधीचे जे पण प्रकरण होते डिटेलमध्ये मी आपल्या युट्यूब चॅनलच्या बुद्धिमत्ता प्लेलिस्ट मध्ये टाकलेले व्हिडिओ. जर तुम्ही नवीन असाल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते सर्व मागील लेक्चर बघून घ्या, कारण मग ही जे पुढील अवघड लेवलचे प्रकरण आहे हे पण तुम्हाला सहज समजतील. पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे इथे, तर बघा पहिला प्रश्न आहे ADHI बरोबर 1489. ठीक आहे?
तसेच GIEC बरोबर काय. तर मित्रांनो बघा इकडे आता या अक्षरांचा या अंकांची काय संबंध आहे, ठीक आहे ना. म्हणजेच आपल्याला लक्षात येणार की हे जे अक्षर दिले या अक्षरासाठी हे अंक जे कोडिंग मध्ये तर ते कोडिंग करताना त्यांनी काय संबंध दर्शवलेला आहे, ठीक आहे ना. मग जो संबंध इथे या दोघांचा असणार आहे तसा संबंध आपल्याला पुढील पदाचा लावायचा असणार आहे. लक्षात आहे. मग पहिलं बघा इथे एचा क्रमांक किती आहे, एचा क्रमांक 1 आहे बरोबर आहे. नंतर डीचा क्रमांक किती असतो 4, एचा क्रमांक किती असतो 8, आयचा क्रमांक किती असतो 9. म्हणजेच काय की हे जे अक्षर दिलेले होते अल्फाबेट, इंग्रजी अल्फाबेट जी होती, इंग्रजी जे वर्ण होते त्या वर्णांचा क्रमांक त्या ठिकाणी पुढील अंकांच्या कोडिंग मध्ये दिलेला आहे. मग सेम तसंच आपल्याला इकडे लावा लागणार. जीचा क्रमांक किती बघा, जीचा 7 आहे बरोबर की नाही. नंतर आयचा किती असतो बघा, आय 9 नंबरला आहे. त्याच्यानंतर ई किती नंबरला असतो तर 5 आहे. त्यानंतर सी किती नंबरला असतो तर 3 आहे. मग याचं उत्तर काय असणार 7953. तर बघा 7953 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नात काय केलेलं होतं मित्रांनो की जे अंक होते त्या अंकासाठी जे अक्षर होते त्या अक्षरांसाठी इंग्रजी अल्फाबेट मधला जो क्रमांक होता तोच या ठिकाणी दिलेला होता. ठीक आहे. तर पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्नात काय तर बघा पुढील प्रश्न काय, एका सांकेतिक भाषेत टेबल म्हणजे 59,012. ठीक आहे. टेबल म्हणजे 59,012, ग्रँट म्हणजे 73,945, तर जेंटल म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा जर तुम्ही या पद्धतीने लॉजिक लावला टीचा जसं इथे अल्फाबेटचा क्रमांक दिलेला तसा इथे लॉजिक बसणार नाही, कारण टीचा क्रमांक किती आहे तर बघा टीचा क्रमांक 20 आहे, इथे किती आहे 5 आहे किंवा 59 आहे बरोबर की नाही. तर हा लॉजिक इथे बसणार नाहीये. मग काय करा इथे घर मोजून घ्या किती आहे 1 2 3 4 5, अंक मोजून घ्या किती आहे 1 2 3 4 5. तर मित्रांनो जेव्हा अंक आणि अक्षर सारखे असतील ना संख्येने, त्या म्हणजे क्वांटिटी त्यांची घरांची पदांची संख्या सारखी असते त्यावेळेस ना प्रत्येकासाठी ना एक स्वतंत्र अंक कदाचित कोडिंग मध्ये केलेला असतो, तसं लिहून चेक करत चला. ठीक आहे. तर बघा टेबल साठी काय इकडे बघा टी साठी 5, ए साठी 9, बी साठी 0, एल साठी 1 आणि ई साठी 2. त्यानंतर दुसरं काय ग्रँट, मग ग्रँट साठी काय 73,945. मग जी साठी 7, आर साठी 3, लक्षात येत आहे आर साठी 3, ए साठी 9, एन साठी 4 आणि टी साठी 5. त्यानंतर मग विचारलेलं काय तर जेंटल बरोबर. मग आता लक्षात द्या इथे जी आहे मग जी साठी काय घेतलेलं 7 म्हणून इथे 7 देऊन द्या. ई इथे बघा इथे ई साठी काय आहे 2 आहे म्हणजे या ई साठी काय येणार 2. नंतर एन कुठे याच्यात नाही याच्यामध्ये, मग एन साठी इथे काय घेतलेलं 4 म्हणजे एन साठी इथे 4 लिहा. टी कुठे आहे टी तर बघा टी इथे पण टी आहे इथे पण टी आहे. आता या टीचा पण क्रमांक बघा 5 आहे, या टीचा पण क्रमांक 5 आहे म्हणजे या टी साठी काय घेतलेलं आहे 5. नंतर एल कुठे आहे तर एल इथे फक्त, तर एल साठी काय घेतलेलं आहे 1. आणि ई बघा ई इथे पण आहे, इथे आहे का नाही म्हणजे ई साठी काय घेतलेलं मग 2. आता संख्या काय तयार झाली 72 45 12. तर 72 72 45 13 हा नाहीये, 72 45 12 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर यामध्ये काय केलेलं होतं मित्रांनो त्यांनी की जेवढे पद होते प्रत्येक पदासाठी एक अंक कोडिंग मध्ये दिलेला, इथे क्रम दिलेला नव्हता. ठीक आहे. आता चला पुढचा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न काय आहे, जर एसईटी बरोबर 44 तर एपीएन बरोबर काय. तर बघा आता इथे आपल्या लक्षात येत आहे की या तीनच अक्षराने इकडे 44 दिलेले. जर इथे पद पाहिले आपण इथे 3 पद आहेत, 3 घर आहेत आणि इथे दोनच अंक आहेत. म्हणजे काय केलेलं असेल इथे या संख्यांची या अक्षरांची एक तर बेरीज किंवा वजाबाकी काहीतरी असेल, म्हणजे बेरीज दोन अक्षरांची बेरीज करून तिसऱ्याची वजाबाकी असेल कदाचित किंवा तिघांची बेरीज असेल तर आपण चेक करून बघू. तर एसचा क्रमांक किती बघा, एसचा क्रमांक 19 आहे. लक्षात येत आहे इकडे लिहितो मी एसचा क्रमांक 19 आहे. नंतर ईचा 5 बरोबर की नाही. टीचा किती आहे तर बघा टीचा किती असणार 20. यांची बेरीज करून बघा 9 आणि 5 14 4 हातच्यास 1 1 2 3 आणि हा एक हातच्या 4 म्हणजे यांची बेरीज किती येते 44. आपल्याला त्याच पद्धतीने एपीएन यांची बेरीज करायची. लक्षात येत आहे. मग याचा क्रमांक किती असतो 1, पीचा किती असतो 16 आणि एनचा किती असतो 14. तर बघा 6 आणि 1 7 आणि 4 10 0 हातच्यास 1 2 आणि 1 3 6 आणि 1 7 आणि 4 11 11शी 1 हातच्यास 1 1 आणि 1 2 आणि 1 3 म्हणजे यांची बेरीज किती आली 31. तर 31 कुठे पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अंक मध्ये जे अक्षर दिलेली त्यासाठी अंकांची कोडिंग केलेली असणार, तर असे वेगवेगळे लॉजिक लावलेलं असतं यामध्ये. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आपण बघू अजून. चला मित्रांनो आता पुढील प्रश्न बघूया. ठीक आहे. आता मी प्रश्नांची लेवल वाढवलेली आहे. ठीक आहे. तर बघा इकडे प्रश्न काय आहे,
एका सांकेतिक भाषेत कमल हा 16, 26, 14, 26, 15 असेल तर NO साठी कोणता संकेत असणार? ठीक आहे, असं म्हटलेलं या ठिकाणी. तर इथे काय केलं मित्रांनो, तर बघा आता के बरोबर ना, के चा क्रमांक किती आहे? 11 आहे, बरोबर की नाही? पण इथे 11 न घेता बेरीज तर येणार नाही, कारण एवढी मोठी संख्या बेरीज मध्ये बसणार नाही, बरोबर की नाही? तिथे के चा क्रमांक किती? 11 आहे ना. ते 11 साठी त्याच्या खालच्या अक्षराचा म्हणजे समोरील अक्षराचा क्रमांक घेतलेला आहे. मग के चा क्रमांक 11 म्हणजे त्याच्या समोर कोण आहे? पी चा क्रमांक काय इथे? 16. मग ए चा क्रमांक किती आहे? 1. मग एक न घेता त्याच्या समोर कोण आहे? झेड. मग झेड चा क्रमांक किती असतो? 26. म्हणजे इथे 26 घेतलेलं बघा. ठीक आहे. नंतर एम चा क्रमांक किती आहे? 13. मग तो न घेता एन चा क्रमांक घेतलेला 14. लक्षात येते का? मग एम चा क्रमांक 14. मग ए चा पुन्हा काय असणार? 26. आता एल बघा, एल चा क्रमांक 12 आहे ना, तर 12 न घेता ओ चा क्रमांक घेतलेला त्यांनी 15. लक्षात येते का? मग इथे 15 आहे. तर त्याच पद्धतीने आपल्या एन ओ चा विचारलेला आहे ना. मग एन चा क्रमांक किती? 14. मग तो 14 न घेता त्याच्या समोर कोण आहे? एम आहे ना, म्हणजे त्याचा क्रमांक किती असणार? एन साठी काय असणार? मग 13. ओ साठी काय आहे? ओ चा क्रमांक 15 आहे ना, तर 15 न घेता एलचा त्याच्या समोरील कोण आहे? एल. मग एलचा क्रमांक घ्यावा लागणार आहे 12. लक्षात आहे? मग 13, 12 असा ऑप्शन कुठे? तर बघा 13, 12 ऑप्शन पर्याय क्रमांक 1 मध्ये. लक्षात आलं का? या ठिकाणी बेरीज तर होणार नाही, कारण आपल्याला बघताच संख्या लक्षात येत होती, संख्या खूप मोठी आहे. लक्षात येत आहे? दुसरी गोष्ट, जर त्यांचा घरांचाही विचार केला आपण, तर घरांचाही क्रमांक बसत नव्हता, कारण के चा 11 होता, इकडे 16 घेतलेला आहे, एचा 1 येतं, इकडे 26 घेतलेला आहे. मग आपल्याला बघताच ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की एच्या खाली 26 झेड असतो, त्याचा क्रमांक 26 आहे. म्हणून मी तुम्हाला मागे बोललेलो आहे की वर्णमाला, ठीक आहे ना, इंग्रजी जे वर्ण आहेत ते पाठ करा, ते कितव्या नंबरला आहे ते पण पाठ करा, जेणेकरून काही प्रश्न जे असे अवघड लेवलचे दिसतात आपल्याला, त्यामध्ये लॉजिक फार सोपा दिलेला असतो, ते दिसायला अवघड असतात, पण मग ते सोपे कधी होतील? जोपर्यंत तुम्हाला वर्ण पाठ नाहीये तोपर्यंत ते तुम्हाला सोपे होणार नाही, म्हणून वर्ण पाठ करा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. इथे बघा, झेड ओ ओ म्हणजे 1, 12, 12 असं दिलेलं. आता झेडचा क्रमांक किती असतो? 26 ना. मग सेम असाच घेतलेला 26. तर झेडच्या समोर कोण आहे? ए, म्हणजे इथे 1 दिलेला आहे, बरोबर की नाही? हा 1 घेतलाय. ओचा क्रमांक किती आहे? 15. मग त्याच्या समोर 12 आहे ना, म्हणून इथे 12, 12 घेतलेला आहे. लक्षात आहे? 1, 12, 12. त्याच पद्धतीने तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? क्रेन साठी काय? क्रेन साठी पण तसंच असणार आहे. लक्षात आहे? तर आपल्याला मॉडर्नचा शोधायचं. मग एम किती क्रमांकाला आहे? एम 13 नंबरला आहे. त्याच्या समोर कोण आहे? एन आहे. मग एनचा क्रमांक किती असतो? 14. नंतर ओ, मग ओच्या समोर कोण आहे? एल आहे, म्हणजे त्याचा क्रमांक 12 आहे. लक्षात येते का? डी, मग डीचा क्रमांक किती आहे? ते 4. मग डीच्या समोर कोण आहे? डब्ल्यू, म्हणजे इथे किती येणार? 23. लक्षात येते का? नंतर ईचा क्रमांक किती आहे? 5. मग ईच्या समोर कोण आहे? व्ही, म्हणजे त्याचा किती आहे? 22. त्यानंतर आरच्या समोर कोण आहे? बघा, आरच्या समोर कोण आहे? आय, मग त्याचं किती असणार? 9. लक्षात येते का? आणि एनच्या समोर कोण आहे? मग एम, म्हणजे एमचा किती असणार आहे? 13. लक्षात येते? आता मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 14, 12, 23, 22, 9, 13. लक्षात आलंय? त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, जर डीओ बरोबर 38, कम बरोबर 72, तर रन बरोबर काय? तर यामध्ये काय केलेलं मित्रांनो? डीचा क्रमांक किती आहे? 4. ओचा किती आहे? 15. 4 अधिक 15 केलं तर 19 होत आहे, आणि गुणिले त्याला 2 करून टाकले. लक्षात आहे? 19 गुणिले 2 म्हणजे किती झाली? 38. लक्षात आहे? त्यानंतर COME कम, सीचा क्रमांक किती? 3. अधिक ओचा किती? 15. अधिक एमचा किती? 13. ईचा किती आहे? तर 5. लक्षात आहे? मग 5 3 आणि 15 18. 18 आणि 5 23. 23 आणि 13 बघा, 23 अधिक 13, 3 आणि 3 6, बरोबर आहे. आणि इकडे 2 आणि 1 3, 36. मग जसं इथे 19 गुणिले 2 केलेलं, तसंच या ठिकाणी 36 गुणिले 2 करा. मग किती येणार? 36 दुने 72. लक्षात येत आहे? त्याच्यानंतर मग आपल्याला विचारलेलं रनचा, तर आरचा क्रमांक बघा किती आहे? आरचा क्रमांक किती? 18. यूचा किती आहे? 21. आणि एनचा किती आहे? 14. लक्षात आहे? मग 18, 21, लक्षात आहे, आणि 14 यांची बेरीज करा. 8 आणि 1 9, 9 आणि 4 13शी 3 50, 1 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 1 5. 53 गुणिले 2 करायचे, कारण बाकीच्या ठिकाणी पण गुणिले 2 केलेलं होतं. ठीक आहे. 2 6, 2 पंचे 10. लक्षात आहे? म्हणजेच काय येणार याचं उत्तर? याचं उत्तर काय येणार? इथे विकल्प लिहिताना चूक झालेली आहे. याचं उत्तर काय येणार? 106 येणार आहे. ठीक आहे. याचं उत्तर काय असणार?
106 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात येत आहे? तर मित्रांनो बघा, मी सांकेतिक भाषेमधले काही प्रश्न तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे, समजून सांगितले. आता मी काही प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी लिहून देतोय, ते प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहे. लक्षात आहे? तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथे आता 2 प्रश्न दिलेले आहेत. सी बरोबर 4, डी बरोबर 6, ई बरोबर 8. तर 2806 साठी कोणता पर्याय असणार आहे? ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे, GAM बरोबर 15030, SIO बरोबर 452035. तर WEK साठी काय असणार आहे? ही 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. ठीक आहे, त्याचे विकल्प पण इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न समजले असतील, तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पण आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगत आलोय, आता पुन्हा सांगतोय की मी मोफत एक व्हॉट्सअप ग्रुप चालवतोय. त्याच्यावर सर्व माहिती टाकत असतो, भरतीशी रिलेटेड असणार किंवा सरकारी नोकरीशी रिलेटेड असणार. ठीक आहे, नोट्स वगैरे देत असतो. तर तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर काय करा, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9860162389. जर तुम्हाला माझ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रांनो सहभागी व्हायचं असेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलंच त्यात मी पैसा घेत नाही, फीस घेत नाही. तुम्ही या नंबरला मला तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करताय ते पद, एवढ्या 4 गोष्टी मला तुम्ही पाठवा. मी तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेईन. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.